दारूच्या घटना, ज्या ड्रायव्हर दारू पिऊन गाड्या चालवतात, ह्या फार आमच्याकडे तक्रारी आहेत. तर आता नवीन एक अशी मशीन आलेली आहे की तुम्ही जर ड्रायव्हर सीटवर बसला तर ती गाडीच चालू होणार नाही. वोल्वो गाड्याचे आता टेंडर आम्ही काढलेले आहे. 200 गाड्या आहेत त्या. कारण लोकांना ह्या वोल्वो गाड्यांमधनं सुद्धा मुंबई कोल्हापूर, मुंबई पुणे किंवा मुंबई नाशिक किंवा मुंबई गोवा असे अनेक मार्ग आहेत जे लांबचे रूट आहेत. लोक पैसे द्यायला तयार आहेत, परंतु ते गाड्याचा उपलब्ध नसल्या कारणानं लोकांना ती आता वेगवेगळ्या प्रायव्हेट गाड्यांमधनं ते प्रवास करतात. 75 वर्षाच्या वरचे नागरिक आहेत त्यांना मोफत, पत्रकारांना मोफत, दिव्यांगांना मोफत, वेगवेगळ्या ज्या घटक आहेत शासनाचे त्यांना मोफत प्रवास आम्ही देतोय. त्यामुळे एस टी ही सेवा आहे. एस टी ही बिझनेस नाही आहे ज्या बिझनेसच्या माध्यमातून आम्ही प्रचंड पैसा कमावू शकू. मी हा विचार करतोय की 2035 साली महाराष्ट्र हा एकमेव राज्य असं ठरेल देशातलं की त्या एस टी महामंडळाच्या सर्व गाड्या ह्या इलेक्ट्रिक असतील. आणि त्यासाठी मी आतापर्यंत ज्या असलेल्या गाड्या आणि भविष्यामध्ये ज्या 8000 गाड्या घेतोय त्या टप्प्याटप्प्यात मी 2035 पर्यंत ह्या इलेक्ट्रिक बसमध्ये त्याचं रूपांतर करणार आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नवशक्ती कार्यालयात आपलं स्वागत. आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करू. पहिला प्रश्न असा आहे की हे जागतिक युद्ध सध्या सुरू आहे, तर युद्धजन्य परिस्थिती आहे, तर याचा आपल्या महाराष्ट्राच्या परिवहन व्यवस्थेवर काही परिणाम होतोय का? नाही, शेवटी जागतिक स्तरावरचे काही जे धोके असतात त्याला अनुसरून प्रत्येक देशाला त्याचा अनुभव येतच असतो. आणि भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातनं भारतामध्ये जे काही ह्या आखातून देशातून येत असलेलं पेट्रोल, डिझेल म्हणजे तेल किंवा त्याचबरोबर काही इतर पदार्थ, त्यामुळे निश्चितपणे हा परिणाम परिवहन व्यवस्थेवर होत असतो. डिझेल आणि पेट्रोलचे भाव केंद्र सरकारनं जाहीर केलेलं आहे की ते वाढणार नाही, परंतु गॅस मात्र फार कमी प्रमाणात मिळत असल्याकारणानं हॉटेल रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर आहे. CNGच्या काही गाड्या रस्त्यावर उतरू शकणार नाही, ही परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते. शेवटी केंद्र सरकार आणि राज्य शासन प्रयत्नशील आहे की आपल्या लोकांना त्याची झळ जास्त प्रमाणात पोहोचू नये. शेवटी युद्ध आहे आणि त्या युद्धाचा परिणाम हा बाकीच्या देशांवर जसा होतो तसा आपल्या देशांवर आणि प्रामुख्याने महाराष्ट्रावर होण्याची शक्यता नाकारता येईल. त्या दृष्टीने काही उपाययोजना आपण काही उपाययोजना तर केंद्र